तर आमच्या साईबाबाचे दर्शन झालेलं आहे आणि तिथून आम्ही निघालो होतो शनी शिंगणापूरला जायला, ते देवदर्शन घेणार होतो. तर आम्ही इथे पोहोचलेलो आहे आणि गाडी पार्क केल्यानंतर ते आम्हाला पूजा घ्या म्हणून सांगत होते. तर ती पूजा घेतली आणि ते एक्सप्लेन करत होते की कशी तुम्ही पूजा म्हणजे मंदिरामध्ये कसं कसं कुठे काय काय ठेवायचं ते तर एक्सप्लेन करत होते. तर बघा माझं तेल बुडवायला देवाच्या चरणापाशी आले, देवाच्या समोर आल्यानंतर देवाच्या पायाकडे बघून दर्शन करायचं, वरती नाही बघायचं. डोकं खाली करून दर्शन घ्यायचं, वक्रदृष्टी सोडून जायची, कृपादृष्टी घेऊन जायची, त्यामुळे नजर मिळवायची. आपला आपल्याला रस्ता भेटला, सुख शांती. देवाचं दर्शन झालं, पूजापाठ झाली, तुम्हाला मंदिरामध्ये बसायचं बसा. ज्यावेळेस बाहेर निघतात त्यावेळेस देवाला पुढील पाठीमागून बघायचं. जाण्यासाठी गेले, बाहेर निघण्यासाठी दुसरे गेले. हरिओम शनी बोलत जेव्हा बोलत आहे. पूजा करण्याचाही देण्याचा पहिला दुसरा तिसरा टाइम असेल पूर्ण पूजा करा. 14 5वा टाइम असेल 6 असेल पूजा करा. प्रत्येक महिना अमावस्या पौर्णिमेला असतील साधी पूजा करा. रासे ते कुंभ, मीन, मेष, बाहुली, धागा, घोड्याचे नाव आणि शनी कुबेर दोघांच्या हाताने तिथं देवाच्या पायाला टच करून घेऊन यायचं, घरी न्यायचं, त्यांचं सोडून द्यायचं. दादांची राशी सिंह. अर्पणम. हरिओम शनी, हरिओम शनी. प्रत्येक माणसाला 2 राशी असतात, सूर्य राशी, चंद्र राशी, जन्म राशी आणि नाव राशी असते. तुमचं नाव काय आहे? विमल. विमलची वृषभ राशी येते आणि पहिले नाव दुसरं असेल त्याचे वृश्चिक, अनुसा आहे तशी त्या नावाने मेष राशी आणि तुमची जी जन्मकुंडली त्याच्यावरती वेगळीच राहील. तुम्हाला करायची ₹100 बॉटल आहे, ₹90 तर तिथून निघालो आम्ही, देवदर्शनाला चाललेलो आहे आता आणि इथून आम्ही आता मंदिरामध्ये एंटर करणार आहे. बघा आता निघालो इथून. तर तुम्ही हे बघू शकता तिथली एंट्रन्स, शनेश्वर देवस्थान शनी शिंगणापूर म्हणून आहे. कमानी आहे तिथली आणि खूप छान आहे मंदिर बघा. आपल्याला स्वस्तात भेटणार इकडे कुठे पूजेचं. पकडा मी काढ. तर आम्ही आतमध्ये एंटर केलेलं आहे. ओम शनेश्वराय नमः. तर इथे काही एवढी गर्दी नव्हती, खूप छान दर्शन झालं. पण बाकी ठिकाणी खूप गर्दी होती. इथं खूप मस्त, एवढी गर्दी पण नाही, काही नाही, निवांत असं छान दर्शन झालेलं आहे. इथे म्हणतात जुन्या काळात घराला दरवाजे नव्हते म्हणून इथं असं पहिले म्हणतात. आपण तर बघितलं नाही पण असेल काहीतरी लॉजिक. तर मग इथे आम्ही दर्शन घेतलेलं आहे छान असं आणि मग तिथून आम्ही निघणार होतो. तर आमचं शूट चालू होतं आणि फोटोज काढत होतो आणि त्यानंतर आम्ही सगळ्यांनी तेल टाकून घेतलं. प्रियादींनी टाकून घेतलं आधी, त्यानंतर मी पण तिथे तेल टाकलेलं आहे आणि मग माझ्या सासूबाईंनी पण टाकलेलं आहे. त्यांच्याकडे श्रीषा होती. तर ते टाकून झाल्यानंतर आम्ही मग निघालो तिथून आणि तिथे 5-10 मिनिटं बसलो छान असं. आणि मग तुम्हाला सांगते तिथली बर्फी खूप छान आहे, म्हणजे म्हणतात ना प्रसाद खूप मस्त आहे शनिदेव महाराजांचा.
प्रसाद पण खूप छान आहे. मग आम्ही बाहेर आलो आणि मग तिथे शॉपिंगसाठी भरपूर काही होतं. त्यानंतर मग आम्ही शॉपिंग करायला स्टार्ट केली आणि माझ्या भाच्यांना पण छान असे पर्सेस घेतलेले होते आम्ही. छान वन साइडेड पर्सेस आणि तुम्ही बघू शकता माझ्या सासूबाईंची छान अशी शॉपिंग चालू आहे. काहीतरी बघत होत्या त्या. त्यांना काहीतरी घ्यायचं होतं तर त्या बघत होत्या काय घ्यायचं काय नाही. मग आम्ही तिथून निघालो आणि आम्हाला आता जायचं होतं घरी. तर आम्ही संध्याकाळी तिथे जेवायला थांबलो होतो हॉटेल 6060 मध्ये. पण एवढ्या ठिकाणी आम्ही थांबलो पण जेवण खूप छान भेटलं. पण लास्ट मोमेंटला आम्हाला जेवण काही छान भेटलं नाही आणि आम्हाला आवडलं पण नाही तिथलं जेवण. म्हणजे काही गोष्टी त्यांच्याकडे होत्या, काही गोष्टी अवेलेबलच नव्हत्या आणि ह्या दोघी बघा कशा छान अशा ट्रमवर बसून एन्जॉय करत होत्या. दोघी मस्त झोका खात होत्या. तर असा होता आमचा आजचा दिवस आणि खूप छान दर्शन झालेलं आहे आमचं सगळं. आणि हे बघू शकता श्री महागणपती रांजणगावचे महागणपती त्यांचा पण मी शूट घेतला. तिथून त्या रोडानेच जात होतो आम्ही. सो तिथलं पण शूट घेतलं आणि संध्याकाळी खूप असं ट्रॅफिक लागलं आम्हाला. भयानक त्या रस्त्याला जवळपास हडपसरच्या रस्त्याला खूप जास्त ट्रॅफिक असतं. तर असा होता माझा व्लॉग. थँक्यू फॉर वॉचिंग आणि भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. कसा वाटला माझा व्लॉग नक्की कमेंट